लाडकी बहीण योजनेमध्ये आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघू शकता, तर ज्याही लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे तर त्या लाडक्या बहिणींना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर अशाबद्दलचं एक परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना KYC पूर्ण करणे शक्य झाले नव्हते। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर KYC करण्यासाठी जी अंतिम मुदत आहे ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे। तर ज्याही लाडक्या बहिणींची KYC बाकी असेल तर त्या लाडक्या बहिणी आता 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही तुमची KYC करू शकता। तर या योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित KYC प्रक्रिया पूर्ण करावी। विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत। तर KYC मध्ये आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ज्याही महिला विधवा असेल, घटस्फोटित असेल, त्यांना वडील नसेल अशा महिलांसाठी आता जी आपण KYC करणार यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण ज्याही लाडक्या बहिणी पात्र यादीमध्ये असेल त्यांना आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली जी KYC आहे ही कंप्लीट करायची आहे। तर आता आपल्याला 1 महिन्यापेक्षा जास्त हा वेळ मिळालेला आहे। तर ज्याही लाडक्या बहिणी KYC करायच्या बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करा आणि लाडक्या बहिणींचे जेही हप्ते असेल हे सुरू ठेवा। तर लाडकी बहीण योजनेमध्ये जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।